प्रवरा नदीत वाहून गेलेला 25 वर्षीय तरुण सापडला छिन्नभिन्न अवस्थेत तब्बल 9 दिवसांनी। तर ड्रोन आणि रेस्क्यू टीमला अपयश, ऋषिकेश गडाख आढळला धानोरे परिसरात। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली, आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीचा पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी गेलेला पारेगाव बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुण ऋषिकेश नवनाथ गडाख हा पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याच्या घटनेचा अखेर दुर्दैवी शेवट झाला। तब्बल 9 दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर ऋषिकेशचा मृतदेह रावरी तालुक्यातील धानोरे सोनगाव सातरळ परिसरातील नदीपात्रात आढळून आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश गडाख हा काही मित्रांसह गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीला आलेल्या पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी गेला होता। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला। घटना लक्षात येताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती। संगमनेर नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक पोलीस तसेच रेस्क्यू टीमने सलग 2 दिवस नदीपात्रात शोध घेतला। मात्र पाण्याचा वेग आणि नदीपात्रातील परिस्थिती प्रतिकूल असल्याने ऋषिकेशचा ठावठिकाणा लागला नाही। त्यानंतर अहिल्यानगर येथून विशेष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले। नदीपात्रात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानेही शोध घेण्यात आला, मात्र सुरुवातीच्या प्रयत्नांना यश आले नाही। दरम्यान 9 दिवसानंतर राहुरी तालुक्यातील धानोरे परिसरातील नदीपात्रात मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच ऋषिकेशच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर त्यांच्या दुःखाला पारावर उरला नाही। 9 दिवस पाण्यात राहिल्यामुळे मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती। त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली। त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला असून नदीच्या पाण्याचा प्रवाह पाहण्याची साधी उत्सुकता ऋषिकेशच्या जीवावर बेतली असून अवघ्या 25व्या वर्षी त्याचा झालेला हा दुर्दैवी अंत पारेगाव बुद्रुकसह संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त करणारा ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज NMP, संगमनेर।